सापडणे मीन्स हरवलेली गोष्ट जेव्हा सापडते तेव्हा आपण सापडणे हे क्रियापद वापरतो. फॉर एक्झाम्पल, मला माझी चावी सापडली. आय फाउंड माय की. मला माझी चावी सापडली. मला काहीतरी सापडलं. आय फाउंड समथिंग. मला काहीतरी सापडलं. मला रस्त्यावर एक पुस्तक सापडले. आय फाउंड अ बुक ऑन द रोड. मला रस्त्यावर एक पुस्तक सापडले. त्यांना समस्येवर उपाय सापडला. दे फाउंड अ सोल्युशन टू द प्रॉब्लेम. त्यांना समस्येवर उपाय सापडला. त्यांना पाण्याखाली खजिना सापडला. दे फाउंड ट्रेजर अंडर वॉटर. त्यांना पाण्याखाली खजिना सापडला. भेटणे हे क्रियापद माणसं भेटतात तेव्हा वापरतात. फॉर एक्झाम्पल, तो प्रत्येक रविवारी मला भेटतो. ही मीट्स मी एव्हरी संडे. तो प्रत्येक रविवारी मला भेटतो. आम्ही काल डॉक्टरांना भेटलो. वी मेट द डॉक्टर येस्टरडे. आम्ही काल डॉक्टरांना भेटलो. मी माझ्या मित्राला भेटलो. आय मेट माय फ्रेंड. मी माझ्या मित्राला भेटलो. ते लग्नात भेटले. दे मेट ॲट द वेडिंग. ते लग्नात भेटले. मी माझ्या आजोबांना भेटायला गेलो होतो. आय वेंट टू मीट माय ग्रँडफादर. मी माझ्या आजोबांना भेटायला गेलो होतो. तिसरे क्रियापद आहे मिळणे. जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला मिळते तेव्हा हे क्रियापद वापरतात. क्रियापदाला इंग्लिशमध्ये वर्ब असे म्हणतात. आता एक्झाम्पल्स बघू. तुला तिकीट मिळाले का? डिड यू गेट द तिकीट? तुला तिकीट मिळाले का? मला सुट्टी मिळाली. आय गॉट अ हॉलिडे. मला सुट्टी मिळाली. आपल्याला मदत मिळाली. वी गॉट हेल्प. आपल्याला मदत मिळाली. त्याला एक नवी नोकरी मिळाली. ही फाउंड अ न्यू जॉब. त्याला एक नवी नोकरी मिळाली. मला नवीन पुस्तक मिळाले. आय गॉट अ न्यू बुक. मला नवीन पुस्तक मिळाले. त्याला बक्षीस मिळाले. ही रिसीव्ह अ प्राइज. त्याला बक्षीस मिळाले. सो सापडणे, भेटणे, मिळणे यामध्ये डिफरन्स हा आहे की हरवलेल्या गोष्टी सापडतात, माणसं भेटतात आणि काहीतरी गोष्टी मिळतात. बोलणे. When we speak to somebody, we use the verb बोलणे. फॉर एक्झाम्पल, ते फोनवर बोलत आहेत. They are talking on the phone. ते फोनवर बोलत आहेत. हळू बोल. Speak slowly. हळू बोल. तो मराठीत बोलतो. He speaks in मराठी. तो मराठीत बोलतो. आम्ही खूप वेळ बोललो. We spoke for a long time. आम्ही खूप वेळ बोललो. विचारणे मीन्स टू आस्क. जेव्हा आपल्याला काही क्वेश्चन विचारायचा असतो किंवा काही एन्क्वायर करायचं असतं तेव्हा आपण हे वर्ब वापरतो. फॉर एक्झाम्पल, तू का विचारतोस? वाय आर यू आस्किंग? तू का विचारतोस? तिने मला माझं नाव विचारलं. शी आस्क्ड मी माय नेम. तिने मला माझं नाव विचारलं.
प्रश्न विचार. आस्क क्वेश्चन. प्रश्न विचार. नेक्स्ट वर्ब इज सांगणे मीन्स टू टेल. If we want to tell something or inform someone or instruct someone, we use this verb. For example, खरं सांग. Tell me the truth. खरं सांग. मला कारण सांगा. Tell me the reason. मला कारण सांगा. त्याने मला गोष्ट सांगितली. He told me a story. त्याने मला गोष्ट सांगितली. नेक्स्ट वर्ब इज म्हणणे मीन्स टू से. When we want to express something or say something, we use this verb. For example, असं म्हण. Say like this. असं म्हण. मी असे म्हटले नाही. I did not say that. मी असे म्हटले नाही. तू काय म्हणतोस? What are you saying? तू काय म्हणतोस? So, in short, to tell something, to express something, to inform, to ask, to question, we use these verbs. ऐकणे means to listen or to hear. माझे ऐका. Listen to me. माझे ऐका. Listen to me. तुम्ही मला ऐकू शकता का? Can you hear me? तुम्ही मला ऐकू शकता का? Can you hear me? ती ऐकत आहे. She is listening. ती ऐकत आहे. She is listening. तुम्ही ऐका. You listen. तुम्ही ऐका. You listen. मला खिडकीजवळ आवाज ऐकू येतोय. I hear a sound near the window. मला खिडकीजवळ आवाज ऐकू येतोय. I hear a sound near the window. Next is पाहणे means to see or to look or to watch. त्याने माझ्याकडे पाहिले. He looked at me. त्याने माझ्याकडे पाहिले. He looked at me. हे पहा. Watch this. हे पहा. Watch this. ते पहा. See it. ते पहा. See it. आकाशाकडे पहा. Look at the sky. आकाशाकडे पहा. Look at the sky. ती टीव्ही पाहते. She watches TV. ती टीव्ही पाहते. She watches TV. Next is समजणे means to understand or to realize. मला प्रश्न समजला नाही. I didn't understand the question. मला प्रश्न समजला नाही. I didn't understand the question. परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न कर. Try to understand the situation. परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न कर. Try to understand the situation. आता मला सगळं समजलं. Now I understand everything. आता
मला सगळं समजलं. नाव आय अंडरस्टँड एव्हरीथिंग. मला माझी चूक समजली. आय रिअलाइज माय मिस्टेक. मला माझी चूक समजली. आय रिअलाइज माय मिस्टेक. तुला समजलं का? डू यू अंडरस्टँड? तुला समजलं का? डू यू अंडरस्टँड? बोलणे मीन्स टू स्पीक और टू टॉक. माझ्याशी बोल. टॉक टू मी. माझ्याशी बोल. टॉक टू मी. ते बोलत होते. दे वेर टॉकिंग. ते बोलत होते. दे वेर टॉकिंग. मी बोलतो. मी बोलते. आय स्पीक. मी बोलतो. मी बोलते. आय स्पीक. हळू बोल. स्पीक स्लोली. हळू बोल. स्पीक स्लोली. मला बोलायला आवडते. आय लाईक टू टॉक. मला बोलायला आवडते. आय लाईक टू टॉक. बोलणे मीन्स स्पीक क्लिअरली. ऐकणे मीन्स लिसन केअरफुली. पाहणे मीन्स सी और वॉच अटेंटिव्हली. समजणे मीन्स अंडरस्टँड डीपली. डिस्क्रिप्शनमध्ये डेली प्रॅक्टिससाठी व्हिडिओजच्या प्लेलिस्ट दिल्या आहेत. त्या पण नक्की बघा. धन्यवाद.